पुणे शहरासह पुणे जिल्ह्यामध्ये रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळत होता। आता पावसाचा जोर ओसरला जरी असला तरी खडकवासला धरण क्षेत्रातून मुठा नदीपात्रामध्ये 14,547 क्युसेकने विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मुठा नदीपात्रातल्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि अर्थातच भिडे पूल जो आहे तो देखील पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या भिडे पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। मेट्रोच्या कामानिमित्तानं 4 ऑक्टोबरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद आहे, मात्र हा भिडे पूल आता पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस जो आहे तो पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालेला होता। आता पावसाचा जोर जो आहे तो काही प्रमाणामध्ये कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। पावसाची उघडीप आता आपल्याला पाहायला मिळते, मात्र धरण क्षेत्रामध्ये जे आहे ते पाऊस कुठेतरी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळं धरण क्षेत्रातून जो आहे तो मुठा नदीपात्रामधला विसर्ग जो आहे तो आणखीन वाढवला देखील जाऊ शकतो। आता 14,547 क्युसेक इतका विसर्ग जो आहे तो मुठा नदीपात्रामध्ये जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नदीकाठचे जे रस्ते आहेत ते रस्ते पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच सतर्कतेचा इशारा म्हणून प्रशासनाकडून जो आहे तो रस्ते जे आहेत ते बॅरिकेड्स लावून बंद देखील करण्यात आलेले आहेत आणि नागरिकांना सुद्धा जर महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन जे आहे ते देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढचे 3 दिवस जो आहे तो मुसळधार पाऊस बरसू शकतो असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 48 तास जे आहेत ते महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत असं हवामान विभागानं जे आहे ते सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी अग्निशामक दल जे आहेत ते देखील तैनात करण्यात आलेला आहे। अग्निशामक दलाचे जवान जे आहेत ते देखील तैनात करण्यात आलेले आहेत। पुण्यासह संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते देखील मुसळधार पाऊस जो आहे तो रविवारी मध्यरात्री पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। नदीकाठच्या रस्त्यांना जे आहे ते बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे, जेणेकरून कुठलेही वाहन जे आहे ते नदीपात्रातले जे रस्ते बंद केलेले आहेत तिथपर्यंत येणार नाहीत, यासाठी प्रशासनाकडनं खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे आणि प्रशासनाकडून अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन जे आहे ते देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही देखील प्रेक्षकांना आणि समस्त पुणेकरांना हे आवाहन करतो की पुढचे 3 दिवस जे आहेत 48 तास जे आहेत पुढचे ते अतिशय महत्त्वाचे असणार आहेत हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार। त्यामुळं अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, छत्री अथवा रेनकोट जो आहे तो देखील सोबत ठेवावा। सुरक्षित रहा, सतर्क रहा। कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी।